हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठाणे शहरात भाजपाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये विजय साजरा करण्यात आला। वर्तकनगर येथील भाजप ठाणे जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि आनंदोत्सव साजरा करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी ठाणे शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। महिलांचाही यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभाग लाभला, ज्यांनी हरियाणातील विजयाचा आनंद उत्साहाने व्यक्त केला। फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यालय परिसर जल्लोषमय वातावरणामध्ये न्हावून निघाले। संजय वाघुले यांनी या विजयानंतर हरियाणातील जनतेचे आभार मानत हा विजय विकासाच्या ध्येयाचे प्रतीक असल्याचे सांगितले। त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीमध्येही यशस्वी होण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांवरती चर्चा देखील केली। भाजपाच्या या विजयानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। नरेंद्र मोदी जैसा हो, जय श्री राम, जय श्री राम, भारत माता की जय, वंदे मातरम, वरती पकड़ा, वरती आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अमित शाह आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सकाळीच दोन राज्यांची मतमोजणीला सुरुवात झाली आणि जम्मू काश्मीर राज्य असेल, हरियाणा राज्य असेल, जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे। जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत देऊन चांगल्या सीट जिंकलेल्या आहे। हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलनी काल डिक्लेअर केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे। यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक अमितजी शहा यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, सर्व नेत्यांचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिनंदन करतो। बघा, गेल्या 2.5 वर्षात त्या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्रात 5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी युतीचं सरकार आलं होतं आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेऊन मुख्यमंत्री झाले। 2.5 वर्षामध्ये परत सत्ता परिवर्तन झालं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गेल्या 2.5 वर्षात जे समाजहिताचे निर्णय घेतले त्याचा त्या ठिकाणी समाजाला लाभ झालेला आहे। अनेक योजना, चांगल्या योजना जाहीर केल्या आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विजय हा भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा यांचाच विजय असणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्यातील सर्व विभागातील केलेल्या विकासांच्या कामांचं कंत्राटदार, सुभे अभियंता, मंजूर संस्था व विकासक यांची 40,000 कोटींची बिलं गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं। ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शने करत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, मुख्यमंत्र्यांकडून आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे
मात्र वारंवार आंदोलने निदर्शने करून देखील आम्हाला न्याय मिळत नाहीये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय, असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केला आहे. तसेच हे सर्व आंदोलक टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन देवीला साकडं घालण्याआधी पोलिसांनी त्यांना अडवलं. मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांना निवेदन दिलं आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतोय. तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमची आंदोलन तुम्ही दाखवलेली आहेत. परंतु हे शासन इतकं निगरगट्ट आहे, गेंड्याच्या काठीचं झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये. म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेले आहे. आमच्या ज्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटदारांचे पूर्ण राज्यातले 40,000 कोटीचे आमची देयकं बाकी आहे. ही जी देयकं बाकी आहे त्याच्यामध्ये 1 लाखापासून ते साधारणतः 1 कोटीपर्यंत काम करणारा जो मधला वर्ग आहे, ज्याला फुटका कंत्राटदार म्हणतो, ते आम्ही म्हणत नाही, ते शासन म्हणतं. हा जो फुटका कंत्राटदार जो काम करतो तर त्याची देयकं देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली, कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खाते आहे, तुमच्याकडे MSRDC खाते, MMRDC खाते आहेत, तुम्ही त्यांच्यातनं 5-50 कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखी वर्ग करू शकत नाही का? का नाही करू शकत? आरामात करू शकता, पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय. तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिदा तुम्ही वाटताय. आज आम्ही आमची आज दिवाळी होत आलेली आहे. आज आमचे गणपती सुके गेले, आमचा नवरात्र उत्सव सुका गेलेला आहे, आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे. या दिवाळीच्या या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो, परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा म्हणून. परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे, तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटदारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाट बघताय का? तर साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय, एकीकडे सांगताय तुम्ही की 10,000 कोटीची कामं, 50,000 कोटीची कामं, 60,000 कोटीचे निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले. आपल्याकडे निधी नसताना तुम्ही, जर तुमच्याकडे 100% निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का? आणि हे निविदा काढण्यामध्ये ही लोक क्लब करतात, 50 कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात? तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात. म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या? आता या 2-4 वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली? जी कामं केली इन्फ्रा कंपन्यांचा त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्या आपट्याने जो पुतळा पडलाय त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. मला मुख्यमंत्री साहेब, PWB चव्हाण साहेब दोघांनाही निवेदन करावं असं वाटतंय. 2 महिने आम्ही आंदोलन करतोय, 2 महिन्यात तुम्ही काहीही आम्हाला त्याचा प्रतिसाद दिलेला नाहीये. पण आता आम्ही तुम्हाला एक नम्र निवेदन करतोय की आम्हाला आता आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही. तर हे 15 दिवसच तुमच्या हातात आहेत. तर तुम्ही, मला असं वाटतं की जाता जाता तरी तुम्ही चांगला निर्णय घ्यावा. कारण गेले 2 महिने झाले आम्ही तुमचा पाठपुरावा करतोय, 2 वर्ष झाली आंदोलन करतोय, तुम्ही त्याला काही प्रतिसाद देत नाही. आम्हाला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय की जसं आनंदीगे साहेब आज असते ना, तर मंत्रालयात येऊन तुमच्याकडे फाईल साईन करून घेऊन गेले असते. जर आज आम्ही गेलो असतो ना त्यांच्याकडे तर आम्हालाही मंत्रालयात यावं लागलं नसतं. ते स्वतःच गेले असते तिथे आणि स्वतःच फाईल साईन करून आम्हाला आज आले असते पैसे खाली. तर आम्हाला तुम्हाला एवढंच निवेदन करायचं की आमची दिवाळी काळी करू नका, आमची दिवाळी चांगली करा, एवढंच तुम्हाला नम्र निवेदन आहे आमचं. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला भासे ठाई ठाई भासे ठाई ठाई. नवयुग मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाला विशेष उत्साह दिसून येत आहे. उत्सवाच्या 5व्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि प्रतिभा मडवी यांनी येऊन देवीचं दर्शन घेतले. देवीच्या दर्शनानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि नवरात्र उत्सवाच्या उपक्रमांचं कौतुक केले. या दिवशी उत्तर भारतीय संघाच्या वतीने विशेष भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या भजन कार्यक्रमात विविध भक्तिगीतांच्या माध्यमातून देवीची स्तुती करण्यात आली. भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली आणि भजनाचा आनंद घेतला. उत्तर भारतीय संघाचा कार्यक्रम मंडळासाठी एक प्रमुख आकर्षण ठरला आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंडळामध्ये धार्मिक कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जात आहे. नवयुग मित्र मंडळाने ठाण्यातील नागरिकांसाठी धार्मिक भावनेचा जागर करत विविध उपक्रम राबवले आहेत. मंडळाने नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सामाजिक उपक्रमांवरतीही लक्ष केंद्रित केलं असून महिला आणि मुलांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे. नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक तसेच भाजप ठाणे उपाध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे साजरा होत आहे. सुनहि नर नारद निकल सकल मनोरथ सिद्ध करे चित्रानोट जान काम कोटि शोभा यदिकल सुनतास गुण ग्राम जास नाम यद छगवाध की श्री गणेशाय नमः। श्री जानकी पल भोग जयते श्री रामचरित मानस पंचम सोपान सुंदर कांड मंगलाय। सुरी नर मुनि सबा सुरी नर मुनि सबा सुरी नर मुनि सबा हो सुखावे। जतन कराओ बजते निज सचिव बुलाई। ठाणे शहरातील नामांकित असा शिवसेना उपनेते आमदार श्री रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाच्या 5व्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली व देवीचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला व नवरात्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या वतीने आमदार रवींद्र फाटक यांनी त्यांचं स्वागत केलं, तर हिंदी सिने अभिनेत्री नशरत बरूचा तसेच मराठी बिग बॉस फेम पॅडी कांबळे आणि मराठी अभिनेते मिलिंद तास्ताने व अभिनेत्री अर्चना निर्मळे पवार तसेच व्याम ठक्कर व खुशी भानुशाली यांनी संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यक्रमात सन्मान नवदुर्गाचा जागर श्री शक्तीचा या शीर्षकाखाली 5व्या दिवसाच्या सन्मान मूर्ती प्रिया परीक्षित प्रभुदेसाई पितांबरी कंपनीच्या उद्योजिका ज्या कम्प्युटर इंजिनिअरिंग व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया तसेच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन एंटरप्रेनरशिप अँड फॅमिली मॅनेज्ड बिझनेस वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा मुंबई येथून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. रवींद्र प्रभुदेसाई यांनी रोवलेल्या या बीजाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी परीक्षित प्रभुदेसाई व त्यांच्या पत्नी आज सन्मानमूर्ती प्रिया परीक्षित प्रभुदेसाई या करत आहेत. पितांबरीचा व्याप आज जगभरामध्ये पसरला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते गरबा खेळताना काढण्यात आलेल्या स्पर्धेचं पारितोषिक देखील यावेळी वितरित करण्यात आलं. यावेळी आमदार रवींद्र फाटक
राजू फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, नम्रता फाटक, नगरसेवक दीपक वेतकर व सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक, भाविक, भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. जोरदार प्रतिष्ठान में आप सभी अपने तालियों के साथ करेंगे, हाथ जोड़ करके एवरीवन. यस, पितांबरीचा व्याप आज जगभरात पसरलेला आहे आणि आपली उत्पादनं जगप्रसिद्ध आहेत. आतापर्यंत तुम्ही महिलांच्या समस्या जाणून घेताय की हर बार एक कामयाब मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, मगर मैं कहना चाहूंगा कि यहाँ पर एक कामयाब औरत के पीछे एक मर्द का हाथ है और ये जो साथ है वो यूं ही जिंदगी भर बना रहे हैं. परीक्षित जी आपका और प्रिया जी का दूसरा भरूचा जी, इनके शुभ हाथों ये सम्मान किया जा रहा है. बोरीचा को भरूचा जी के हाथों इन्हें भी सम्मान किया जा रहा है. देखिए ये छोटी छोटी लड़कियां कितनी सज कर आती हैं, 3 घंटा नाचती हैं और ये वो बहुत बड़ी नाम पाएंगे. एंड जियान बोरीचा, जियान ओके, इंस्टाग्राम के भरूचाजींच्या तोंडाला भिडे आल्या का? येस, फेस ऑफ द डे कॅटेगरीचे विनर आहेत. मेल मध्ये चैतन्य गुप्ता आणि फीमेल मध्ये स्वाती डायरे. भिलारे आहे का? ओके ओके. सिनियर सिटीजन ज्यांचं नाव पुकार यांना सन्मान करावा. कॅटेगरीमध्ये 3 प्राइजेस आपल्यासाठी, 3 प्राइजेस बेस्ट ग्रुप कॅटेगरीचे सागर ग्रुप हाजुरी. और अब समय आया है जिन लोगों के वीडियो फेक हो रहे हैं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे संस्थापित जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या भवानी चौक टेंबिनाका येथील देवीचं सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतलं. त्याचबरोबर पंचमीनिमित्त पूजा व आरती करून दर्शन घेतलंय. यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. राज्यात महिला व चिमुरड्या मुली सुरक्षित नाहीत. महिषासुरमर्दिनी दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करेल अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली.
रासरंगामध्ये दीप्ती बोरा क्लासेस आणि क्रीडाई एमसीच्या तर्फे स्पेशल मुलांसाठी गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या मुलांनी सुरांच्या तालावर गरब्याचा आनंद लुटला. यावेळी क्रीडाई एमसीचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि विकास रेपाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढींची स्पंदने लक्षात घेऊन क्रीडाई एमसीएचआयने आश्रय ग्रुप जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यातही यंदा रासरंग उत्सव आयोजित केला होता. या उत्सवाच्या 5व्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग 2024च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. क्रीडाई एमसीएचआय 2017मध्ये हा सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा देखील यशस्वी ठरला आहे. ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरती 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी सायंकाळी मातेच्या आरतीने या उत्सवाला सुरुवात केली जाते. तर अनेक बॉलिवूडमधील कलाकार या ठिकाणी उपस्थित राहून विविध प्रकारचे गाणी सादर करत आहेत. त्याचबरोबर दांड्याचा आनंद देखील लुटत आहेत. हमारे साथ ही है नैतिक, राइट? सब हमारी एक ही टीम है. वहाँ है नैतिक, यहाँ पे हनीफ असलम है. आप लोगों के चेंज के लिए हम लोगों ने यहाँ लाया, वरना नैतिक का जादू भाई बेशुमार है और आप सबका भी जादू बेशुमार है. थैंक यू वेरी मच. कि जुगलबंदी मतलब इतना कड़ा मुकाबला था कि खेलैया अच्छा खेल रहे हैं या ये अच्छा बजा रहे हैं, जज करना डिफिकल्ट था. बट वो आपका कमाल है, क्योंकि नवरात्रि में ऐसा कुछ क्रिएट करना इट्स सो डिफिकल्ट. सो सारे सिंगर्स और हनीफ असलम जी, अजय अशर जी, एमसीएचआई क्रीडाई के लिए बोल श्री अम्बे मात की. Ooh, that's the spirit. રાષ્ટ્રની બધી નિગાહોમાં તમે છો. આથી વધુ કહું તો શું કહું કે મુંબઈમાં